इराणवर हल्ला करायचा की नाही, इस्रायल इराणच्या संघर्षात प्रत्यक्षपणे सहभाग घ्यायचा की नाही हे 2 आठवड्यांनंतर ठरवू, हे विधान आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं। पण या विधानाला 2-3 दिवसच झाले असतील तेवढ्यात 21 जूनच्या रात्री अमेरिकेने इराणच्या न्यूक्लिअर साइट्सवर हल्ला केला। ट्रम्प यांनी 22 जूनला पहाटे एक्स हँडलवर पोस्ट करून अमेरिकेनं इराणच्या फॉर्दो, नतांज आणि इस्फहान या तिन्ही न्यूक्लिअर साइट्सवर हल्ला केला अशी माहिती दिली। अमेरिकेशिवाय जगातलं कोणतंच सैन्य ही कामगिरी करू शकलं नसतं असंही या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले। 200 ते 300 फूट खोलवर डोंगरांमध्ये तयार केलेली इराणची फॉर्दो ही न्यूक्लिअर साइट उद्ध्वस्त करणं आव्हानात्मक होतं। मात्र अमेरिकेनं यासाठी अमेरिकेच्या हवाई ताफ्यातील न्यूक्लिअर बॉम्ब नंतर सगळ्यात शक्तिशाली असणारा बंकर बस्टर बॉम्ब वापरल्याची माहिती आता समोर येते। हे बंकर बस्टर बॉम्ब इराणच्या या न्यूक्लिअर साइटवर टाकण्यासाठी अमेरिकेने B2 या स्टेल्थ बॉम्बरचा वापर केलाय। हे असं स्टेल्थ बॉम्बर आहे जे डिटेक्ट करणं सध्या तरी जगातल्या कोणत्याही रडारसाठी जवळपास अशक्य आहे। हे स्टेल्थ बॉम्बर काय आहे, अमेरिकेने ते कसं बनवलं, याचा खर्च किती आला आणि इराणच्या जमिनीत खोलवर असलेल्या प्रचंड सुरक्षित असलेल्या न्यूक्लिअर साइट्स उद्ध्वस्त करणारा बंकर बस्टर बॉम्ब नेमका काय आहे, याची ताकद किती आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। फॉर्दो इराणने न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्यासाठी तयार केलेली सुरक्षित जागा, अशी जागा जी बॉम्ब हल्ला झाला तरी सुरक्षित राहू शकेल हा विचार करून बनवण्यात आली। ही साइट उद्ध्वस्त करणं आव्हानात्मक ठरतं। याचं पहिलं कारण म्हणजे ही साइट डोंगरांच्या मध्ये आहे। दुसरं कारण म्हणजे डोंगर पोखरून जमिनीच्या आत 200 ते 300 फूट खोलीवर बंकर तयार करून ही साइट निर्माण केली आहे। तिसरं कारण म्हणजे या ठिकाणी असणारी सुरक्षा व्यवस्था। पण ट्रम्प यांनी 21 जूनला अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर फॉर्दो इज गॉन अशी पोस्ट केली। नतांज आणि इस्फहानला मोठे हादरे बसले। इराणच्या साइट्सवर हल्ला करून अमेरिकेची विमानं सुरक्षित परतही आली। पण हे कसं शक्य झालं, तर अमेरिकेने या हल्ल्यासाठी वापरलेल्या B2 स्पिरिट बॉम्बरमुळे। या हल्ल्याच्या आधी एक दिवस अमेरिकेने पॅसिफिक समुद्रातील गुआम या बेटावर B2 बॉम्बर पाठवल्याच्या बातम्या आल्या होत्या। तसंच इंडियन ओशनमध्ये असलेल्या दियागो गार्शिया या ठिकाणीही B2 बॉम्बर आल्याच्या बातम्या आल्या होत्या। या दोन्ही ठिकाणी अमेरिकेचे मिलिटरी बेसेस आहेत। गुआम तेच बेट आहे जिथून दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जपानवर हल्ला केला होता। गुआमच्या जवळपास 1/3 भागावर सध्या अमेरिकेच्या सैन्याचं वर्चस्व आहे। इथूनच अमेरिकेची स्टेल्थ बॉम्बर इराणकडे पाठवण्यात आली आणि परतही आली। कारण म्हणजे स्टेल्थ बॉम्बरची ताकद। B2 बॉम्बरचं वैशिष्ट्य म्हणजे याची रडारच्या कक्षेत न येण्याची क्षमता। यामध्ये असं मेटल वापरलेलं असतं की त्यामुळे ही बॉम्बर्स रडारला डिटेक्ट करता येत नाहीत। रडार हे आकाशातून येणारं संकट टाळावं यासाठी रेडिओ वेव्स ट्रान्समिट करतं आणि त्या परत आल्यावर त्यावरून रडारला या संकटाचा अंदाज येतो। मात्र B2 बॉम्बरमध्ये वापरण्यात आलेलं मेटल रडारने पाठवलेल्या रेडिओच्या वेव्स शोषून घेतं। B2 बॉम्बरच्या फ्लाइंग विंगची युनिक डिझाईन, रडारमध्ये डिटेक्ट न होण्यासाठी वापरण्यात आलेलं RAM रडार ॲब्झॉर्बंट मटेरियल, कमी आवाज आणि एखाद्या अगदी लहान पक्षाच्या आकारा एवढा 0.001 स्क्वेअर मीटरचा रडार क्रॉस सेक्शन, यामुळे या एअरक्राफ्टला डिटेक्ट करणं कन्व्हेन्शन रडार सिस्टीमला अवघड जातं। B2 बॉम्बरची रेंज ही 11,000 किलोमीटर आहे। तसंच रिफ्युलिंग करून ही रेंज त्याहीपेक्षा जास्त वाढवता येऊ शकते। या स्टेल्थ बॉम्बरची तब्बल 18 टन वजनाचा पेलोड वाहून नेण्याची क्षमता आहे। म्हणजे 18 टन वजनाची स्फोटकं या बॉम्बरमधून जाऊ शकतात, तेही रडारमध्ये न येता। कन्व्हेन्शनल बॉम्ब पासून ते न्यूक्लिअर बॉम्ब पर्यंत सगळे बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता या बॉम्बरमध्ये आहे। यामध्ये 2 क्रू मेंबर असतात। नॉर्थरोप ग्रुमन नावाच्या एरोस्पेस कंपनीकडून हे बॉम्बर बनवण्यात आले आहेत। एक बॉम्बर बनवण्याचा खर्च $2 मिलियन म्हणजे जवळपास 17 ते 18 हजार कोटींपर्यंत आहे। अमेरिकेच्या एअरफोर्समध्ये हे एअरक्राफ्ट 1989 मध्ये सामील करून घेण्यात आले होते, ज्याचा फायदा अमेरिकेला आता पुन्हा एकदा झाला आहे। आता अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी हीच बॉम्बर्स का वापरली, तर याचं कारण म्हणजे अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी जो बॉम्ब वापरला तो बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता केवळ याच बॉम्बरमध्ये आहे। अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी GBU-57 MOP म्हणजे मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनिट्रेटर बॉम्बचा वापर केला। 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर केलेल्या हल्ल्यानंतर बंकर बस्टर बॉम्बचा विकास करण्यात आला। त्यावेळी अमेरिकन हवाई दलाने लहान आणि जुन्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर केला होता, पण ते बॉम्ब आवश्यकतेनुसार खोलवर जाऊ शकले नाहीत।
त्यामुळे नुकसानही मर्यादित झालं, पण अमेरिकेला त्याहून ताकदीचं नॉन न्यूक्लिअर शस्त्र पाहिजे होतं. त्यातूनच या बंकर बॉम्बची निर्मिती झाली. एअरफोर्स रिसर्च लॅबोरेटरी, एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी बोईंग यांच्या भागीदारीने बंकर बस्टर बॉम्ब बनवला गेला. GBU-57 ची पहिली चाचणी 2007 मध्ये घेण्यात आली. तेव्हापासून बोईंगला या बॉम्बसाठी अनेक डील्स मिळाल्या. यापैकी किमान 20 बंकर बस्टर बॉम्ब अमेरिकन हवाई दलाला देण्यात आले. या बॉम्बचं वजन 13,600 किलो इतकं असतं. या बॉम्बची लांबी 20 फूट इतकी असते, तर व्यास 2.6 फूट इतका असतो. बंकर बस्टर बॉम्ब म्हणजे असा बॉम्ब जो जमिनीच्या खाली सुरक्षित असणाऱ्या ठिकाणांना उद्ध्वस्त करू शकतो. हे कसं होतं तर B-2 बॉम्बर हे हवेतूनच 12 किलोमीटरच्या अंतरावरून बंकर बॉम्ब खाली सोडतं. B-2 बॉम्बरमध्ये 2 बंकर बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता असते. या बॉम्बचं इतकं प्रचंड वजन आणि गुरुत्वाकर्षण यामुळे हा बॉम्ब जमिनीवरच्या टार्गेटच्या दिशेने येत असताना याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढतो. या बॉम्बमध्ये असलेल्या सॅटेलाइट गाइडेड सिस्टीमच्या माध्यमातून या बॉम्बची दिशा किंवा टार्गेट थोड्याफार प्रमाणात बदलता येतं. हा बॉम्ब अतिशय मजबूत स्टील मिश्र धातूपासून बनवलेला असतो. त्यामुळे जमिनीवरच्या टार्गेटवर मारा केल्यानंतर हा बॉम्ब लगेच फुटत नाही, तर जमिनीत खोलवर आत शिरतो. जमिनीत 200 फूट खोलवर जाता येईल अशी या बंकर बस्टर बॉम्बची निर्मिती करण्यात आलेली आहे. एकदा ठराविक खोलीवर पोहोचलं की या बॉम्बमध्ये असलेल्या हजारो किलोच्या स्फोटकांचा स्फोट होतो आणि जमिनीच्या आत बंकरमध्ये सुरक्षित असलेल्या जागाही नष्ट होतात. यात बॉम्ब जेव्हा प्रचंड वेगाने जमिनीवर आदळतो तेव्हा त्यामधून मोठ्या प्रमाणात कायनेटिक एनर्जी निर्माण होते, ज्याचा त्या साईटच्या सरफेसवर सुद्धा मोठा परिणाम होतो. अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या न्यूक्लिअर साइट्स उद्ध्वस्त करण्यासाठी अशा 6 बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आलाय. या बॉम्बचं वजन, त्यात असलेली स्फोटकं आणि अचूक टार्गेट हेरून ते उडवण्याची क्षमता यामुळे हा बॉम्ब प्रचंड मोठं नुकसान करू शकतो, जे नुकसान सध्या इराणला सहन करावं लागले. या हल्ल्यामुळे त्यांचा अणुबॉम्ब बनवण्याचा प्लॅन 4 ते 5 वर्ष मागे जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते. या सगळ्यात अमेरिकेने 2 आठवड्यांनी काय करायचं ते ठरवू असं म्हणत लगेच हल्ला का केला हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. जगात सगळीकडे संघर्षाची परिस्थिती असताना अनेक देश आपापल्या डिफेन्स टेक्नॉलॉजी टेस्ट करण्यासाठी युद्ध करतात असाही सूर ऐकायला मिळतो. आता अमेरिकेची या इराण इस्रायल संघर्षातली उडी इराणला शांत करण्यासाठी आहे की अमेरिकेची ताकद दाखवण्यासाठीची हा प्रश्नही उभा राहिलाय. इस्रायल इराणच्या संघर्षात सहभागी होण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.